तर काल मी माझ्या गार्डनमधून ही कांद्याची पात काढून घेतलेली होती आणि आज मी या कांद्याच्या पातीची मस्त चमचमीत भाजी बनवणार आहे आणि ती मी कशी बनवते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ही कांद्याची पात मी आता स्वच्छ करून घेणार आहे। याचं जे खालचं मूळ आहे ते मी हे असं कट करून घेणार आहे, कारण हे मी परत तिथेच रोपून घेईल, म्हणजे याला परत कांद्याची पात नवीन फुटेल। आणि आता मी बाकीची उरलेली सगळी ही अशी क्लीन करून घेणार आहे। वरची पानं कट करून घेऊन त्याचा खालचा मूळ वेगळा कट करून तो मी परत उद्या तिथे त्याच मातीत मी परत रोवून घेणार आहे। तर इथे मी आता कांद्याची पात स्वच्छ करते। इथे मी एवढी कांद्याची पात कट करून घेतलेली आहे आणि यातल्या अर्ध्या कांद्याच्या पातीची मी आज भाजी बनवणार आहे। तर ही इथे दिसत असतील जी मुळं मी कट करून काढलेली आहे ते मी परत त्याच मातीत रोवून घेणार आहे। आणि आता ही कांद्याची पात मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे, कारण याला भरपूर माती लागलेली आहे। आणि आता मी इथे हिला व्यवस्थित कट करून घेणार आहे, एकदम बारीक असं कट करून घेणार आहे। आता मी भाजी बनवायला घेत आहे। तर मी पहिले इथे कढईत थोडं तेल टाकून घेणार आहे 2 पळ्या, आणि नंतर मी भाजी कशी फोडणी घालते ते तुम्हाला दाखवते। तर इथे मी भिजवलेली चण्याची डाळ घेतली आहे, ही मी 2 तास आधी भिजवून घेतलेली आहे व्यवस्थित। आणि त्यानंतर थोडं लसूण घेतलं आहे, लसणाच्या 4-5 कळ्या मी छान बारीक कट करून घेतल्या आहेत। 4-5 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे। इथे आता तेल गरम झालेलं आहे, तर मी यात थोडं हिंग घालून घेतलं आणि त्यानंतर मी त्यात थोडं जिरं घातलेलं आहे।
आणि बारीक चिरलेलं लसूण घालून घेतलं आहे. ते थोडं फ्राय झालं की मी त्यात मिरची घालून घेणार आहे. इथे मी थोडी हळद घातली. थोडा तिखट आणि काळा मसाला घालते आहे. आणि आता भिजवलेली डाळ आणि कांद्याची पात घालून घेते. आता 5 मिनिट झाकण टाकून शिजवून घेते. आता 5 मिनिटानंतर इथे दिसत असेल की कांद्याची पात थोडी नरम झालेली आहे. पण मी याला परत 10 मिनिट झाकण टाकून शिजवून घेणार आहे आणि नंतर मी त्यात मीठ घालणार आहे. दहा मिनिटानंतर आता इथे मी चेक करते आहे की डाळ शिजलेली आहे. पण तरी मी इथे 2 मिनिट परत वाफ येऊ देणार आहे. आणि आता 2 मिनिटानंतर इथे माझी भाजी तयार आहे. ते इथे कांद्याच्या पातीची चमचमीत भाजी तयार आहे. आणि ही माझ्या गार्डनमधल्या फ्रेश कांद्याच्या पातीची भाजी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने ही कांद्याच्या पातीची भाजी बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.